नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या आपल्या हॅलो किसान चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आजचे बाजारभाव काय पावती सहित दिनांक 14/3/2024। आज मित्रांनो बघू शकतो आपण कापसामध्ये कशा प्रमाणात वाढ झाली आहे। तर मित्रांनो, त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आता आपण बघू सविस्तर माहिती। तर मित्रांनो, पहिली बाजारपेठ बघू आपण, ती म्हणजे मित्रांनो अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट जिल्हा अकोला। हे बघू शकता मित्रांनो सौदा पट्टी, त्याचप्रमाणे आडत्याचे नाव, व्यापाऱ्याचे नाव, खरेदीदाराचे नाव सुद्धा बघू शकता, मालधाऱ्याचे नाव, त्याचप्रमाणे शेतीमाल कापूस आणि जो भाव मिळाला आहे मित्रांनो अकोला इथं 8,240। चला तर मित्रांनो, आता आपण पुढची बाजारपेठ बघू, ती मित्रांनो बघू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला। त्या बघा याचप्रमाणे शेतकऱ्याचे नाव, व्यापारदाराचे नाव, खरेदीदाराचे नाव, त्याचप्रमाणे शेतीमाल कापूस, जर परिणाम बघितला गाडीचं नाव पण आहे मित्रांनो, आणि जर आपण दर बघितला मित्रांनो तर तो मिळाला आहे 8,275। चला तर मित्रांनो, आता आपण पुढची बाजारपेठ बघू, ती आहे मित्रांनो मानवत बाजारपेठेमध्ये आपण शेतकऱ्याचे नाव बघू शकता मित्रांनो, त्याचप्रमाणे घेणारे खरेदीदाराचे नाव सुद्धा बघू शकता, ट्रॅक्टरचं नाव, क्रमांक, त्याचप्रमाणे कापसाला भाव मिळाला आहे मित्रांनो इथे 8,000 रुपये। चला तर आता आपण पुढची बाजारपेठ बघू, ती बाजारपेठ आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत। शेतकऱ्याचे नाव, खरेदीदाराचे नाव, ट्रॅक्टरचा क्रमांक, आणि जर आपण कापसाचा दर आपण विचार केला मित्रांनो तर 7,905 हा 14/3/2024 रोजी मिळालेला, म्हणजे आज मिळालेला दर आहे मित्रांनो। चला तर आपण पुढची बाजारपेठ बघू आता, ती सुद्धा आहे मित्रांनो मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत। शेतकऱ्याचे नाव बघू शकता तुम्ही, खरेदीदाराचे नाव सुद्धा बघू शकता, गाव बघू शकता मित्रांनो। कापसाचा दरचा जर आपण विचार केला मित्रांनो तर इथे मिळाला आहे मित्रांनो 8,115 रुपये, हे बघू शकता मित्रांनो कापसाला दर। तर मित्रांनो, चला आता आपण पुढची बाजारपेठ बघू। तर मित्रांनो, पुढची बाजारपेठ आहे ती म्हणजे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा मानवतच। तर आपण मानवतचा विचार केला मित्रांनो तर मित्रांनो इथे आपण व्यापाऱ्याचे नाव बघू शकतो, शेतकऱ्याचं नाव सुद्धा बघू शकतो, गाडी क्रमांक बघू शकतो, त्याप्रमाणे 10% ते पण बघू शकतो मित्रांनो। आणि जर कापसाला आपण जर भावाचा विचार केला मित्रांनो तर इथे मिळाला आहे मित्रांनो 8,080 रुपये। त्याचप्रमाणे आता मित्रांनो पुढची बाजारपेठ सुद्धा आहे मानवत। शेतकऱ्याचे नाव बघू शकता, पावती क्रमांक बघू शकता, दिनांक बघू शकता। तर मित्रांनो, इथे जो आता शेतकऱ्याला भाव मिळाला आहे मित्रांनो तर तो मिळाला आहे 7,905 रुपये। त्याचप्रमाणे ट्रॅक्टरचं नाव, त्याचप्रमाणे 10% लाल डाग किंवा त्याचं मित्रांनो त्यांनी केलं आहे। चला तर मित्रांनो, आता आपण पुढची बाजारपेठ बघू। तर पुढची बाजारपेठ आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला। व्यापाऱ्याचे नाव, शेतकऱ्याचे नाव, त्याचप्रमाणे गाव, त्याचप्रमाणे जर परिणाम बघितला तर एक डागी, तर मित्रांनो दर जर बघितला आपण तर 8,285। चला तर आपण आता शेवटची आणि लास्टची बाजारपेठ बघू मित्रांनो, ती आहे सेलू। पट्टी क्रमांक, दिनांक, त्याचप्रमाणे शेतकरी, गाव, त्याचप्रमाणे तालुका, जिल्हा परभणी, तालुका सेलू, शेतमाल कापूस, आणि जर दर बघितला मित्रांनो इथे तर 8,165 रुपये। तर मित्रांनो, हे होते आजचे बाजारभाव। मित्रांनो, माहिती जर आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधी आणि व्यापारी संबंधी सर्वात अगोदर माहिती शेतकऱ्यांच्याबद्दल सर्वात अगोदर आपल्याला ह्या चॅनलवर मिळते। तर मित्रांनो, माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करा। धन्यवाद।